पाहू आता कांचन काय करत येतात. ए भैया मम्मा कुठे आहे? अरे काय करू राहिली कांचन? म्हणजे धोंडे केलं का आज? राहिले होते ना द्यायचे. हाव का? तर मग ते करते का? हो का? हे असे बनवत असता का धोंडे? अशी बनवतात. हे काय राहते याच्यात धोंडे म्हणलं तर? पुरण येईन त्याच्या अंदर. म्हणजे पुरण भरायचं, गोल गोल करायचं आणि तळायचं. हाव का? याच्यात पुरण आहे. आता ही 5 वरच्या देवाला देऊन. चला मग आता कांचननं खालच्या देवाला मस्त धोंडे बनवून दिले. मला माहित नव्हतं कांचननं कवा बनवले, काय पटकन बनवले. हा कांचन रात्रीच पुरण शिजत होतं. हाव का? वा चला हा हाव का? चला चला मग आता खालच्या देवाला दिले आम्ही धोंडे. आता वरच्या देवासाठी पण चालवले धोंडे कांचन. चला 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 चला. हे धोंडे कशासाठी बनवावं लागतात? धोंड्याचा महिना आहे का? हो का? चल. हे धोंड्याच्या महिन्यामध्ये जे आहे ना धोंडे बनवतच असतात. तर आज कांचनने बनवले धोंडे मस्त. मला माहित पण नव्हतं तिनं केव्हा बनवले ते माहित पण नाही पडलं मला. आता हे बघ वरचं मंदिर आमचं किती छान आहे. हवा लाइटिंग गिटिंग सर्व एकदम व्यवस्थित बनवेल आहे. असं हे बघ हे म्हणजे देवासमोर ठेवायचं, पाणी द्यायचं, हे असे आहे की नाही धोंडे. चालायचं खाली झालं. आता झालं वरती पण धोंडे देणं झाले. खाली ठेवले कांचननी. ते तिचं म्हणणं आहे पुरणाचे असे गोल 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 असे बनवायला लागतात आणि देवासमोर ठेवायचे, पाणी फिरवायचं म्हणजे धोंडे झाले असं करतात ते. आता हे कुठे गेले? म्हणजे काय करा गाईला पण द्यायचे का ते? हाव का? बरं चला आता ते खायचे आहे की नाही धोंडे बनवेल खायचे की हा. गाईला राहिली द्यायचे. हाव का? तर गायला कवा आता द्यायची का कवा द्यायची? आता देऊ. बरं चला मग चला. 5-10 मिनिटांनी देऊ ना मग गाईचा निवड. हां आणि हे बी निवड मग तिथं मुंग्या होऊन जातील ना. बरं बरं हाव का? मग उचलून देऊन देऊ. ठीक आहे चला. कांचनचं म्हणणं आहे आता गाईला पण निवड देणे तर मग गाईला आणि ते एकत्रित देऊ. चला चल चल ये हळूहळू. वेदांश एकदम आरामशीर येतोय. हे बा कसं येतं ते पा. हे बा धरू 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 येतो लगे. त्याला म्हणजे लहान होता तेव्हापासून असं हे बा या पूर्ण पायऱ्या चढतो. हे बा किती छान चढतो तो. हे बा उतरतो पण चढतो पण. पाय ये उतर. हे बा पा त्याला काहीच नाही लगे अडचणच नाही त्याला. ये बाळा ये पा किती मस्त चढतो ते. उतार ये ये. हे बा धरू 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 पूर्ण. कोणी म्हणणार का इतकं हुशारी? हाव बर किती हुशार आहे पाहिजे ते लगे आला पण खाली आहे पाय टुनुक टुनुक टुनुक. हा बाळा हाव हो 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 कधीच पडलं नाही की ते कसं नाही. एकदा दोनदा पडलं नळी हा हातात. दे ना मग आम्हाला प्रसाद दे ना. चला दे आम्हाला धोंड्याचा प्रसाद. थांबायचं का? बर किती वेळ थांबायचं अजून 5-10 मिनिटं का? बरं ठीक. काय म्हणलं? प्रसाद झाला का? हो आता या धोंड्यामध्ये काय राहायचं पोहा पहिले खाऊन पाहिजे. हा पुरण राहायचं बा याच्यामध्ये जे नाही पा हे पुरण आहे. पुरणाचे धोंडे बाबा सगळ्याच देऊ राहिले की नाही. दिदी खाऊन दाखव कसे. हा का एक एकच का सगळ्याला? एक ते मला चांगलं वाटलं एक डबल पाहिजे. गोलू पण आला. गोलू पण ते धोंडे काय म्हणलं? गाईला लावायला आता हे धोंडे गायला लावायचे का? किती आहे? लय मोठे आहे की नाही.
आता ते म्हणतात हे धोंडे जे आहे ना गायला लावायचे, तर आम्ही चाललो आता गाईला धोंडे द्यायला. ते जरा आमच्या या दुसऱ्या गल्लीमध्ये चाललो आम्ही. गोलू कुठं चालला तू? हाव का, गाडी घेऊन चालला का लेकराला आणायला? बर बर बर, चला आता आम्ही चाललो. ए कांचन कुठं जायचं आपल्याला पण आता? गाईला लावायचे का? चला आता गाईला लावायचे धोंडे, प्रसाद म्हणून लावणं लागतात म्हणतात गाईला धोंडे. चल आलो का नाही आम्ही, चला. अब हा कसा रस्ता आहे हा, हे सगळे प्लॉटिंग आहे बरं. हे पूर्ण प्लॉट आहे बाई, इथून सर्व प्लॉटच आहे हे. पण आता रस्ता आहे, कोणी नाही बांधेल तर. चला कुठे काय मागून असून हा चला, चाल ना मग समोर तर चाल, मी लावतो चाल ना समोर. चल आता कांचनला वाटते गाईची भीती, मी आता गाईला धुंडे चालतोय. गाय इथं बसेल आहे पा, मस्त शांततेत एका लिंबाच्या झाडाखाली मस्त गायला बांधलेले उन्हातानाच्या हिशोबानं. हा बा आता गाई पूर्ण धोंडे खाते. खाल्ले पूर्ण प्रसाद टाकली. अरे बापरे दचकली ती, आणि त्याच्यामुळं पण मी पण दचकलो. चला झाले, देवाला दिला प्रसाद आणि गाईला पण देऊन टाकला. चला हा अहो गाय डचकली ना, मी टाटली घेत होतो ना, तर गाय डचकली एकदम. अरे भिली ती गाय. चला गायला त्याला प्रसाद. आता चाललो आता आम्ही घरी. इथं जे ना आमच्या वाड्यात 2-3 गाय आहे, त्याच्यामुळे काही अडचणच नाहीये. आता भरपूर ठिकाणी जे आहे ना गावामध्ये गाई नाहीये, तर त्यांना जे ना इथलं भेटून चाललो आता घरी. हे बा आलो गाला. आता चाललो आम्ही घरात बसतो मस्त. झाले आता धोंड्याचा कार्यक्रम आमचा मस्त मजेशीर करून टाकला आम्ही. चल हा कांचन मस्त झालं पण हा धोंडे गिंड्या तर मस्त झालं, लवकर चक्र आहे की नाही, लवकर करून टाकला. आमोशा लागणार होती 12च्या. हा चल. चला ए भैया सायकल